आगामी गणेशोत्सव गणेश मंडळांनी सामाजिक भावनेतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा असं आवाहन साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल बागुल यांनी केलंय। गणेशोत्सव काळामध्ये मंडळांनी मंडपामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावे, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावं असंही आवाहन उपविभागीय अधिकारी संजय भांबळे यांनी यावेळी केलंय। साक्री पोलीस ठाण्यामध्ये गणेश मंडळ आणि पत्रकार बंधू यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपविभागीय अधिकारी संजय भांबळे आणि प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या वतीनं गणेश मंडळाच्या विविध समस्या जाणून घेतल्या। त्यामध्ये मुख्यतः विजेची समस्या, वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्षाच्या फांद्या, विजेचे तारे, नदीकाठी विजेचा प्रकाश, त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावू आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार करू असं आश्वासन यावेळी देण्यात आलंय आणि पोलीस अधिकाऱ्यांकडूनही काही सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय। गणेशोत्सव मंडळांनीही उत्सव काळामध्ये सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करावं, त्यासाठी आपल्या देखाव्यांतून एकतेचा संदेश, महिला सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा असे विषय साकारावेत। गणेशोत्सव काळामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी मंडळांनी आपल्या मंडपामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे आवश्यक आहे। तसेच जनजागृतीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करावं। त्यासोबतच ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिला पाहिजे। या तिन्ही गोष्टींसाठी मंडळांना सर्वतोपरी मदत करू आणि कायद्याचं पालन करणाऱ्या गणेश मंडळांचा आम्ही मान सन्मान करू अशी ग्वाही यावेळी देण्यात आली आहे। गणेश मंडळांनी नियम आणि अटींचं पालन करणं आवश्यक आहे। मंडळांनी महिलांची सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात। तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी उत्सव काळामध्ये मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सजग राहावे अशा सूचना यावेळी साक्री पोलिसांच्या वतीने देण्यात आल्या। गणेशोत्सवासाठी साक्री पोलीस स्टेशननं नियोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलंय। शेवटी उपस्थितांचे आभार प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांनी व्यक्त केले। या विभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे, प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ, पोलीस कर्मचारी, पत्रकार बंधू, गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी साहेब, मित्र, वर्षातनं एकदा येणारा आपला हिंदू धर्माचा गणेशोत्सव हा अतिशय आनंदाचा आणि पवित्र असा उत्सव तो साजरा करत असताना आपण कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना होणार नाही आपल्याकडनं याची प्रत्येक मंडळाच्या सदस्याने खबरदारी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे प्रशासनाकडनं आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलं की MSCBचा सगळ्यात मोठा घोळ या गणेशोत्सवाच्या काळामध्ये होतो, तर आपल्या सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी साहेबांना एक विनंती करेन की MSCBच्या अधिकाऱ्यांसोबत एक व्यापक अशी बैठक आपण गणेशोत्सवाच्या अगोदर घ्यावी आणि या गणेशोत्सवाच्या काळामध्ये कृपया लाईट जाणार नाही याची प्रिकॉशन MSCBने घेतली पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, शहरामध्ये अशा अनेक मेन लाईनी आहेत की ज्या लोंबकळत आहेत। गणेशोत्सवाच्या किंवा गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये या लोंबकळणाऱ्या लाईनीमुळे किंवा तारांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे। कारण बऱ्याचशा गणेश मंडळांच्या ज्या काही मिरवणुका आहेत त्या ट्रॅक्टरवर निघतात, मूर्तीची उंची खूप असते आणि मग अशा वेळेस खूप मोठा अनर्थ घडण्याची। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री।